हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही चाललो नेलगुंडा कोंबडा बाजार बघायला. तर भेटू तिथं आपण आता. ठीक आहे, चलो. नेलगुंडा झाले, नेलगुंडा. तो मित्र हो, फायनली आम्ही आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहोत. तुला विश्राम करण्यासाठी, एक नंबर करण्यासाठी एक थांबलेलो आहोत. रस्ता बघा तुम्ही, रस्ता एकदम खूपच खराब आणि वाट अशी बिघडलेली आहे की गाड्याची मायबहीण खाऊन गेलेली आहे. मायबहीण हाका लघु विश्रांती करतात आमचे शिंदे सर, सोबत आमचे सरजी शिंदे सर, शिंदे सर, असे आम्ही चौघजण निघालो आहोत. तर हे कुकायमठाची HM, हे राणेपूरची HM आणि हे निवासीची HM. सर्व आम्ही चाललो आता नेलगुंडा. हमारा पहिला ब्लॉग. भावाजी भेटली आहेत. आता पोहोचलो अर्ध्या रस्त्यामध्ये. येथून जवळपास नेलगुंडा येईल 4 ते 5 किलोमीटर.
काही नाही पुन्हा बाकी आहे. आम्ही आता थोडा विसावा म्हणून थोडा शरीराला आराम म्हणून थोडा इथे विसावासाठी थांबलेलो आहोत. इकडच्या गाव म्हणजे इथेच एक आजीबाई आहे गोरगा विकत आहे. दिसलं तुम्हाला? गोरगा म्हणजे एक पदार्थ आहे तो दारू रस, वगैरे ज्यूस, त्याला जसा आपला म्हणता येईल उसाचा रस असते. झाडाचा एक प्रकारचा रस आहे. हा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी नशा वगैरे नसते. शरीरासाठी चांगले असतं म्हणतात ते. आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे ते. जसा आंब्याचा रस ते आमचे असते. सर सांगतात. हा, सांगा आंब्याचा रस. नाही असू द्या आता. गोरग्याबद्दल माहिती खूप आहे आणि काय गोरगा खूप घेतला यांनी. आमचे केंद्र प्रमुख सांगा सर जी काय गोरग्याबद्दल काय थोडं. सर गोरगा म्हणजे तो झाडाचा रस असते. ज्या प्रकारे आपण उसाचा रस पितो हो. ऑर्गॅनिक आयुर्वेदिक म्हणून त्या पद्धतीनं हा गोरग्याचा रस असते. झाडाचा रस असते हो. वनस्पतीपासून धन्यवाद शेणबाग सर. पूर्णपणे तयार झालेला वनस्पतीचा रस. शेणबाग सरांना गोरग्याचा त्यानं बराच काय असं त्यांना धन्यवाद. नंतर आमचे शेंडे सर यांचा विचार गोरग्याबद्दल काय सांगतात? सांगा गोरग्याबद्दल काय आहे तुमचे विचार? गोरगा एक नैसर्गिक काय म्हणते आयुर्वेदिक रस आहे. त्या गोरगानाचं झाड असते त्यापासून जो निघतो रस तो म्हणजे गोरगा आणि एकदम चांगला पिण्यासाठी, आरोग्यासाठी शरीरासाठी, एकदम आरोग्यासाठी. हानिकारक मुद्दाम नाही. म्हणजे गोरग्यामध्ये वगैरे अल्कोहोल वगैरे काही काही बिलकुल नसते. नाही. 100% घेतला आयुर्वेदिक. तरी आपल्या 100% शरीराला काही आयुर्वेदिक. परिणाम होणार नाही. काहीच नाही. बरं सर Palm तुम्ही wine, घ्या बरं. palm wine. 100% आयुर्वेदिक. सर, आपले गोरगा म्हणजे शिरसाट पाम सर, वाईन. तुमचं काय मत म्हणते गोरग्याबद्दल? एक नंबर एक नंबर. कोणत्या प्रकारचं अल्कोहोल वगैरे काही नाही. अजिबात काय नाही. सांगायचं झालं म्हणजे प्लाम वाईन. एकदा अवश्य भेट द्या आपल्या पेनगुंडा परिसरात. बाजार नाही झाला भरते. पैसे देऊन टाका ते. आमच्याकडून थोडीशी मदत मदत नाही रे बा. कोंबड्याची फोटो काढून बघूया. कोंबड्याचा काढा त्यांच्या काढा बरणीचे काढा. तिथे आहे तर कोंबड्या. तुमच्या मागे देणे आता तर सरांचा आता गोरगा वगैरे घेऊन झाला. आता आम्ही निघतो आमच्या वाटेवर पुन्हा नेलगुंडा रस्त्यावरती. भेटून सर आपल्या पुन्हा घेत आहेत काय डोस काय म्हणतात त्याला विटॅमिन सी विटॅमिन बी विटॅमिन ऑल विटॅमिन इन्क्लूड ऑन दिस खरा. विटॅमिन ए झाला तर विटॅमिन डी राहील. राहू द्या दाखवा नको खरं आहे खाता सर्व चौका करता दाखवा. कोंबडे पोचलो निलगुंडा या गावामध्ये आणि या साधना गावामध्ये विद्यालय. एक
साधना विद्यालय शाळा बाबा आमटे यांनी स्थापना केलेली. ओपन त्या शाळेमध्ये आम्ही भेट दिलेली आहे. खुल्या वातावरण खुल्या वातावरणामध्ये एकदम त्यांना जो आहे शाळा त्यांना निसर्गरम्य वातावरण. गोटोल वगैरे असे म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. निसर्गरम्य वातावरण. निसर्गरम्य वातावरणात असं शिक्षण दिलेलं आणि आमची जातं. पद्दी म्हणा सोबत दुःख सुद्धा आहेत. शुगर इकडे शिक्षकाचे क्वार्टर, इकडे बोरिंग, इकडे खुला वातावरण आहे. हे परसबाग. सोबत टेंबरल मोहाचं झाड झाड, मोहाचं झाड. मोहाचे झाड दिसत आहे इकडे. खूपच निसर्गरम्य वातावरणात आम्ही आलेलो आहोत चारही जण दुर्गम भागामध्ये. पडता वाचलो आम्ही. शेंडे सर यांना गोरगा म्हणला. गोरगा कसा लागला हेच कळलं नाही. त्या गोरग्यामुळे आम्ही कोणत्या कळायला गेलो होता आमच्या आम्हाला माहिती. काय